आता तिसरा धनवान. श्रीमंत होता कधी काळी पण गरीब झाला होता आता एक श्रीमंत एका शहरातला. श्रीमंत होता कधी काळी पण गरीब झाला होता आता एक श्रीमंत एका शहरातला. पडल्या पडल्या विचार करायचा, कुठून तरी पैसा मिळू दे. पैसा मिळाला की धंदा होईल, धंदा झाला की पुन्हा धामधूम येईल, धामधूमीत जावं आयुष्य. आयुष्यात जेव्हा मस्ती होती तेव्हा दोस्तीही, तेव्हाच यार दोस्तही होते खरे खोटे नातलगही. जवळ काही नाही तेव्हा जवळ कुणीही नाही, फक्त एक स्वयंपाक करणारी ब्राह्मण बाई आणि एक न्हावी होता. न्हावी म्हणजे कोण माहितीये ना? कोण? हा, ज्यांचा खर्च अजूनही कसाबसा उचलत होता तो श्रीमंत. कंटाळून त्याने एके दिवशी विचार केला, खाणं पिणं सोडून द्यावं आणि संपवावं हे जिणं. ह्याच विचारात पडल्या पडल्या झोपी गेला तो रात्री. रात्री झोपेत एक स्वप्न पडलं त्या श्रीमंताला. मुंडण केलेला एक साधू म्हणत होता, दुःखी होऊ नकोस. मुंडण केलेलं म्हणजे टकला. वा वा वा, बरोबर. मुंडण केलेला एक साधू म्हणत होता, दुःखी होऊ नकोस, तुझ्या अगतिकतेचे दिवस संपले. उद्या सकाळी मी तुझ्या घरी येईन. तुझ्या घरी एक काळा सोटा आहे, तो उचलून माझ्या डोक्यात घाल. बघच तू कमालीचा चमत्कार दाखवतो तुला. त्या गरीब श्रीमंताला जाग आली. उरलेली सगळी रात्र त्याने जागूनच काढली. सकाळी उठून त्या श्रीमंतानं पूजा अर्चा केली. तोच घरावर एक थाप ऐकली. कुणीतरी बराच वेळ दरवाजावर टकटक करत होतं. घाबरत घाबरत त्यानं दरवाजा उघडला तर घरातला न्हावी होता. थोडस हसूच आलं. न्हाव्याला पुढ्यात बसवून त्याला रात्रीच्या स्वप्नाबद्दल सांगणार तोच श्रीमंतानं पाहिलं. समोरून मुंडन केलेला एक साधू येत होता. बघता बघता तो मुंडन केलेला साधू घरात पोचला. तोच क्षणात त्या श्रीमंत माणसानं काळा सोटा त्याच्या डोक्यात घातला. साधू जिथल्या तिथे जमिनीवर पडला. पण दुसऱ्याच क्षणी कमालीचा चमत्कार झाला. जमिनीवर जिथे पडला होता साधू, तिथे आता सोन्याचा ढीग होता. हा, साधू पूर्णपणे होत्याचा नव्हता झाला होता. न्हाव्यानं हे सगळं पाहिलं आणि भोवंडूनच गेला. श्रीमंत माणसानं जेव्हा बक्षिशी देऊन त्याला निरोप घेतला तेव्हा असंही बजावलं, हे कोणालाही सांगू नकोस, गुपित गुपितच राहू दे. न्हाव्याच्या मनाला ही गोष्ट लागली. त्यानं विचार केला, हे गुपित आहे त्या श्रीमंत गरीब त्या गरीब श्रीमंताच्या श्रीमंत होण्याचं, आणि ही जादू आहे त्या काळ्या सोट्याची. एक दिवशी तो श्रीमंत घरी नव्हता तेव्हा काळा सोटा त्याने चोरून नेला. दुसऱ्या दिवशी पोचला सूप घाटावर, जिथे नदी किनारी सगळे साधू आंघोळ करत. तिथे मनातल्या मनात न्हाव्यानं निवडले जाड जूड मुंडन केलेले खूप सारे साधू. जास्त सोनं मिळावं म्हणून जाडजूड. हा, पहिल्यांदा त्यानं 5-6 जाडजूड साधूंना घरी जेवायला बोलवलं. सगळ्यांना एका चटईवर ओळीनं बसवलं आणि त्यांच्या मागे काळा सोटा घेऊन लपून बसला. साधूनी नुकती जेवायला सुरुवातच केली होती, तोच न्हाव्यानं काळा सोटा उचलला आणि एका टकल्या साधूच्या टाळूवर हाणला. ये बात. तो पडतोय तोवर दुसऱ्या साधूच्या डोक्यात घातला. तिसऱ्याला पडता पडता पहिल्यानंच धरला. बापरे. एकच हलकल्लोळ माजला, पकडा पकडा, न्हाव्याला वेड लागलं रे. सगळ्या साधूंनी मिळून त्या लबाड न्हाव्याला दोरीने बांधलं आणि कोतवाला समोर आणून फेकलं. कोतवालानं त्याविषयी विचारताच न्हावी रडत रडत म्हणाला, काय केलं ते तुम्ही ऐकलंतच हो. का केलं हे नाही सांगू शकत, ते कोणाचं तरी गुपित आहे हो. पण नक्कल करायला सुद्धा थोडी तरी अक्कल लागते हो. सो काय लक्षात घेतलं, नक्कल करायला सुद्धा थोडी तरी. हा,